ऑडिबल आहे का? येस, आपण 2 मिनिट्स वेट करू, सगळे जॉईन होतील, मग आपण स्टार्ट करू. येस, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. किती जण ट्राय केलं जर्नल एंट्रीज? हॅव यू ट्राइड जर्नल एंट्रीज? व्हेरी गुड. ऐश्वर्या, अमीर, कुणाल, गौतमी, भाग्यश्री, व्हेरी गुड. हर्ष, at least few of you have tried. Yes, very good. Aniket. So I think the last transaction was of 5th March. Am I correct? Yes, 5th March आपण बघितलेलं आहे in the yesterday's lecture. 5th March. Without revising rules, can we start with the transactions only now? In problem number 2, can we start on with 6th March? Can we start with 6th March? Yes, very good. Okay, so we are not revising rules, but afterwards, while seeing transactions, we will revise rules also. Huh? Yes, on 6th March 2020, what happened? Sold goods to Mahesh. Yes, sold goods to Mahesh, rupees 300. Sold goods to Mahesh, rupees 300. वर्किंग में इतच करणार आहे, वर्किंग मैं इधर ही कर रहा हूं, बिकॉज आपको ये लिखना नहीं है. यू आर नॉट रिक्वायर्ड टू राइट दिस. Yes, two accounts, type of account, debit or credit. Sold goods to Mahesh, rupees 9,000. Sorry, rupees 300. मीन्स महेश यांना आपण गुड्स सेल केलेले आहे. महेश यांना आपण काय केलेलं, गुड्स सेल केलेले, विकलेलं आहे. आपण काय सेल केलो? गुड्स. फर्स्ट अकाउंट इज गुड्स अकाउंट. हे गुड्स तुम्ही कोणाला सेल केलात? यू हॅव सोल्ड गुड्स टू महेश. सेकंड अकाउंट इज महेश अकाउंट. You have sold goods to Mahesh, rupees 300.
means you have sold goods. First account is goods account. You have sold goods to Mahesh. Second account is Mahesh account. तुम्ही गुड्स सेल केलात त्यामुळे फर्स्ट अकाउंट इज गुड्स अकाउंट. महेश यांना सेल केलात म्हणून सेकंड अकाउंट इज महेश अकाउंट. येस. आता काही जण वाटेल सर कॅश अकाउंट का आलं नाही, त्यांना मी सांगतो. हे बघा स्पेसिफिकली नेम दिलेलं आहे. हर्षवर्धन बाकीच्यांना स्क्रीन विजिबल आहे? येस. बाकीच्यांना स्क्रीन विजिबल आहे ना सगळ्यांना? स्क्रीन विजिबल आहे का? येस. मग हर्षवर्धन काय करा, मीटिंग लिव्ह करून परत एकदा जॉईन करा. मे बी रेंजचा इश्यू असेल तुमच्याकडून. ओके. येस. आपण गुड्स सेल केलेल्या महेशांना एवढं सांगितलेलं तरी महेशांचं नेम दिलेलं आहे, नेम मेन्शन्ड आहे. नेम मेन्शन केलेलं असेल ट्रान्झॅक्शन मध्ये अँड फॉर कॅश स्पेसिफिकली दिलेलं नसेल तर ते ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन असते. ओके. हे बुककीपिंग अँड अकाउंटन्सीचं लँग्वेज आहे. त्या लँग्वेज मध्ये कसं असतंय, म्हणजे ट्रान्झॅक्शन देताना सोल्ड गुड्स टू महेश ₹3000 मीन्स ऑन क्रेडिट आहे हे इम्प्लाइड आहे. हे काय हो, इम्प्लाइड आहे. ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवर गुड्स सेल केलेले आहेत. सो कॅश अकाउंट येणार नाही. येस. गुड्स अकाउंट इज नाउ रियल अकाउंट अँड महेश अकाउंट इज पर्सनल अकाउंट. गुड्स अकाउंट इज रियल अकाउंट and Mahesh account as Mahesh is individual, Mahesh account is personal account. इथपर्यंत सगळ्यांना कळालं का? Yes or no? Yes, very good. Goods account is real account. For debit or credit, you must know rule of real account. Yes, debit what comes in. Yes, for real account. Debit what comes in and credit what goes out. If goods comes into the business, debit it. If goods goes out of the business, credit goods account. प्रताप बाकीच्यांना विजिबल आहे? स्क्रीन इज विजिबल टू ऑल? ओके. मीटिंग लिव्ह करून परत एकदा जॉईन करा. येस. गुड्स आपण काय केलेले आहेत बघा, ऐका ना हो. गुड्स आपण काय केलेले, सेल केलेले आहेत. यू हॅव सोल्ड गुड्स. गुड्स सेल केल्यानंतर बिझनेस मधून गुड्स जाणार आहे. गुड्स गोज आउट. क्रेडिट वॉट गोज आउट. क्रेडिट वॉट गोज आउट. सो गुड्स अकाउंटला काय करणार आपण, क्रेडिट. अँड नाउ महेश अकाउंट इज पर्सनल अकाउंट. महेश अकाउंट इज पर्सनल अकाउंट. फॉर डेबिट और क्रेडिट you must know rule of personal account. Debit the receiver and credit the giver. If Mahesh is receiver, debit Mahesh account. If Mahesh is giver, credit Mahesh account. Yes, everyone is saying debit. आन्सर पाहिजे मला. तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. महेश अकाउंटला डेबिट द्यायला का पाहिजे का क्रेडिट? बघा ट्रान्झॅक्शन मध्ये महेश रिसिव्हर आहेत का गिव्हर आहेत? प्लीज चेक इट. चेक आउट. इफ Mahesh is receiver or giver, everyone is saying debit. Everyone is saying debit. आपण चेक करू. तुम्ही महेश यांना गुड्स सेल केलात. यू हॅव सोल्ड गुड्स टू महेश. म्हणजे तुम्ही महेश यांना गुड्स सेल केल्यानंतर गुड्स पाठवलेला असणार. मग महेश काय करणार, महेश गुड्स रिसीव्ह करणार. महेश इज रिसीव्हर. डेबिट द रिसीव्हर. सो महेश अकाउंटला डेबिट. सो डेबिट महेश अकाउंट. समजतंय का हो? बट गुड्स अकाउंट ऐवजी कुठला अकाउंट यूज करायचंय? गुड्स अकाउंट ऐवजी आपल्याला एक अकाउंट यूज करायचंय.
तुम्हाला गुड्स अकाउंट यूज करायचं नाहीये, नेम डिफरंट यूज करायचंय. काय यूज करणार तुम्ही? गुड्स काय केलात? परचेस केलात, सेल्स केलात. परचेस रिटर्न आहे का सेल्स रिटर्न आहे? चेक करा प्लीज, चेक इट आउट. एव्हरीवन इज सेइंग सेल्स केलात. हे बघा, आपण सोल्ड गुड्स आहे, सोल्ड अकाउंट लिहायचं नाही. काय लिहायचं? येस, सेल्स अकाउंट. यू हॅव टू यूज सेल्स अकाउंट इन्स्टेड ऑफ गुड्स अकाउंट. सो सेल्स अकाउंटला क्रेडिट करायचंय अँड महेश अकाउंटला डेबिट करायचंय. सेल्स अकाउंटला क्रेडिट करायचंय अँड महेश अकाउंटला डेबिट करायचंय. येस, ऑन 6th March 2020. Please write down with me. Mahesh account debit 300 to sales account 300. Being goods sold on credit. स्केल घेऊन व्यवस्थित लाईन ड्रॉ करायचं तिथं. नरेशनचं टेन्शन घेऊ नका सध्या. एंट्री येते का चेक करा सध्या. नरेशनचं जास्त टेन्शन घेऊ नका. प्रॅक्टिस करून करून तुम्हाला नरेशन पण येतील. ऑलरेडी करेक्ट आलंय असं किती जण आहेत ज्यांनी होमवर्क केले होते किंवा ट्राय केले होते ऑलरेडी? व्हेरी गुड, व्हेरी गुड. भरपूर जणांचं आलेलं आहे. व्हेरी गुड. भरपूर जण हँड रेज करतायत, काही जण येस म्हणतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नरेशन रॉंग आहे असं म्हणू नका तुम्ही. नरेशनचं मिनिंग बघा. तुम्ही जर बिंग गुड सोल्ड लिहिलेलं असेल ना, किंवा बिंग गुड सोल्ड टू महेश, ते पण नरेशन करेक्ट आहे. सुनो ना, अगर नरेशन में ना लैंग्वेज डिफरेंट रही आपकी, तो दैट डजंट मीन कि आपका आंसर रॉन्ग है और एंट्री रॉन्ग है. नरेशन मीन्स शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ एंट्री. दॅट डझंट मीन की एकदम मॅच व्हायला पाहिजे. एक्झॅक्ट मॅच करायचं नाहीये माझ्यासोबत. ओके, लँग्वेज कॅन बी डिफरंट फॉर नरेशन. ओके, त्यामुळे मी म्हणतो नरेशनचं सध्या टेन्शन घेऊ नका. इफ युअर इंग्लिश, बेसिक इंग्लिश इज करेक्ट और मीनिंग फ्रॉम दॅट नरेशन इज करेक्ट, देन ऑल राईट, काही प्रॉब्लेम नाहीये. 7th March ला काय झालं बघा. येस, ऑन 7th March purchased from Ravi goods for cash ₹300. आमिर त्याच्यामध्ये करेक्शन आहे. जस्ट अ मिनिट, चेक करा. Purchased from Ravi goods for cash ₹300. मीनिंग बघा आधी. ट्रान्झॅक्शनचं मीनिंग समजलं ना तुम्हाला तरच येणार आहे. परचेस केलात तुम्ही. येस, गुड्स परचेस्ड फ्रॉम रवी गुड्स, सॉरी, परचेस्ड फ्रॉम रवी गुड्स फॉर कॅश ₹300. मीन्स यू हॅव परचेस्ड फ्रॉम रवी गुड्स फॉर कॅश ₹300. मीन्स व्हॉट? यू हॅव परचेस्ड गुड्स. फर्स्ट अकाउंट इज गुड्स अकाउंट ओनली. यू हॅव परचेस्ड इट फ्रॉम रवी बट फॉर कॅश. फॉर कॅश स्पेसिफिकली दिलेलं आहे.
मग रवी येणार आहे का? रवी येणार नाही. अगर फॉर कैश स्पेसिफिकली दिया हुआ है तो इंडिविजुअल नेम और फर्म का नेम जो दिया हुआ है वो इररिलेवेंट है. सेकेंड अकाउंट विल बी कैश अकाउंट. They have specifically said for cash. So you have paid cash immediately of rupees 300. You have purchased goods. First account is goods account. Second account Ravi's account असलं असतं कधी जर फॉर कॅश म्हणले नसते तर. But specifically they have mentioned for cash rupees 300. That means you have purchased goods and paid rupees 300. Second account is cash account. Okay. So goods account is real account. Goods account is real account and cash account is also real account. Yes, everyone, please answer. Goods account is real account. For debit or credit, you must know rule of real account. Debit what comes in and credit what goes out. If goods comes in, debit goods account. If goods goes out, credit goods account. Everyone is saying, almost everyone is saying debit. You have purchased goods. That means goods comes in. Goods तुम्ही purchase केलात म्हणजे खरेदी केलात. That means goods comes into the business. Debit what comes into the business. So goods account ला debit. Instead of goods account, which account will be used? Which account will be used instead of goods account? Yes, please everyone. Instead of goods account, which account will be used? तुम्ही goods काय केलात? Purchase केलात, sale केलात, purchase return आहे का sales return आहे? Return तर नाही आहे. Clearly सांगितलेलं आहे purchased म्हणजे goods purchase केलात. We will use purchases account. We will use purchases account. Okay. Now second account is cash account, which is also real account. That means debit what comes in and credit what goes out. If cash comes in, debit cash account. If cash goes out, credit cash account. ट्रान्झॅक्शन मध्ये बघा, परचेस केलात आपण गुड्स फॉर कॅश रुपीज 300 मीन्स काय केलात तुम्ही? गुड्स परचेस केलात अँड 300 रुपीज कॅश लगेच पेमेंट केलात. लगेच पेमेंट केलात म्हणजे लगेच कॅश दिलात. कॅश गोज आउट. यस, कॅश गोज आउट. क्रेडिट वॉट गोज आउट? कैश अकाउंटला क्रेडिट करायला पाहिजे. यस, आपको क्या करना है? आपने कैश पेमेंट इमीडिएटली किया है रुपीज 300. आपने क्या किया? गुड्स परचेस किया फ्रॉम रवि. फ्रॉम रवि यू हैव परचेस्ड गुड्स एंड यू हैव इमीडिएटली पेड. आपने क्या किया है? 300 रुपीज कैश रवि को इमीडिएटली दे दिया है. सो कैश गोज आउट. क्रेडिट वॉट गोज आउट? कैश अकाउंट को आपको क्रेडिट करना है. सो परचेसेस अकाउंट डेबिट and cash account will be credited. So in the presentation, please look at the presentation on 7th March 2020. Purchases account, debit rupees 300. Rupees 300 as I know. Yes, to cash account 300. Being goods purchased for cash. अंडरलाइन पर्टिक्युलर्स कॉलम मध्येच करायचंय. अंडरलाइन पर्टिक्युलर्स कॉलम मध्येच करायचंय. Yes, how many of you got correct answer? How many of you got correct entry? Very good. Everyone is raising hand. Almost. Very good. Very good. Very good.
काही जण काय केलेले आहेत इथं बघा, काही जण काय केलेले आहेत या क्वेश्चन मध्ये इथं चुकलेले आहेत. परचेसेस अकाउंटला त्यांनी काय केले, रवीला घेतले. करेक्ट आहे का? काही जण तिथं रवीला घेतले, त्यामुळे रॉंग झालेलं आहे. ओके, तिथं गडबड करायचं नाहीये. तुम्ही गुड्स परचेस केलात, गुड्स अकाउंट म्हणजे परचेसेस अकाउंट याला डेबिट येणारच आहे. बट पेमेंट केलात तुम्ही, हे बघा रवी कधी इम्पॉर्टंट आहे, रवीकडून परचेस केलात आणि त्याला पेमेंट केलं नाही तर रवीज अकाउंटला आपण क्रेडिट केलो असतो. बट आता पेमेंट केलेलं आहे, कॅश अकाउंटलाच क्रेडिट येणार. ओके सर, पेमेंट केलं नाही तर रवीज अकाउंटला क्रेडिट कसं आलं असतं? परचेस करणार आपण रवी यांच्याकडून, समजा ऑन क्रेडिट परचेस आहे, रवी गुड्स पाठवणार, रवी इज गिव्हर, क्रेडिट द गिव्हर, रवीज अकाउंटला क्रेडिट, तसं आलं असतं इथं. जसं इथं पण आहे बघा, वर एक एक्झाम्पल आहे बघा, पाटील 5th मार्च जे ट्रान्झॅक्शन आहे सिमिलर आहे. 5th ट्रान्झॅक्शन अँड 7th मार्च, 5th मार्च अँड 7th मार्च मध्ये काय डिफरन्स आहे हो? सी द डिफरन्स. थोडा अनालिटिकली स्टडी करा प्लीज. Please see the difference between 5th March transaction and 7th March. On 5th March, you have purchased goods from Patil worth ₹500. This is credit transaction. तुम्ही उधारीवर goods purchase केलेलं आहे. But here, purchased goods from Ravi for cash ₹300. हे for cash आहे. मग क्रेडिट कॅश अकाउंटला होणार आहे. डिफरन्स समजतंय का तुम्हाला? तुम्ही 5th मार्चचं एंट्री बघा, परचेसेस टू पाटील आहे. तुम्ही असं लर्न करू नका, लर्न केलं तर प्रॉब्लेम येणार आहे पुढं, लर्न करू नका. बट डिफरन्स पण बघा कुठं होतंय. परचेसेस टू पाटील होतं, आता परचेसेस टू कॅश झालंय, रवी आलेलं नाही. जेवढं तुम्ही मी न सांगितलेलं लर्न करायला जाणार तेवढं तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. डू नॉट लर्न इट. ओके, ट्राय टू अंडरस्टँड द लॉजिक बिहाइंड इट. येस प्लीज. सो नाउ transaction number or date 10th March 2020. Paid salary to Raman ₹500. This is important. This is important. Paid salary to Raman ₹500. Yes. ज्यांनी पण एंट्री केलेलं आहे मला एंट्री सांगायचंय. व्हेरी गुड भाग्यश्री बिंगी, व्हेरी गुड, व्हेरी गुड आमिर, व्हेरी गुड ऐश्वर्या, गोपाल, व्हेरी गुड. तरुण एंट्री सांगायचंय. कुणाल, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अनिकेत, हर्ष, व्हेरी गुड. ज्यांनी आधी ट्राय केलं नाही आता ट्राय करा. व्हेरी गुड. गौतमी, हाफ आन्सर करेक्ट आहे, मी बाकीचं एक्सप्लेन करतो, डू नॉट वरी. व्हेरी गुड भाग्यश्री, मला आन्सर कळालेलं आहे, तुम्ही कंप्लीट करू नका. येस कुणाल, हाफ आन्सर करेक्ट आहे, हाफ आन्सर रॉंग आहे, मी एक्सप्लेन करतो. वेट. हा ऐश्वर्या, डाऊट हे मी एक्सप्लेन केल्यानंतर मला विचारायचंय. ओके, हे मी एक्सप्लेन करतो मग मला डाऊट विचारा. ओके. येस येस, मी एकच सेंटेन्स म्हणतो तुम्हाला, आठवतंय का चेक करा. ज्यांनी आधीपासून त्यांना आठवेल, मे बी ज्यांनी लेट जॉईन झालेत, रिसेंटली जॉईन झालेत, त्यांना मी उद्या परवा मध्ये कव्हर करणार आहे, डू नॉट वरी. बट ज्यांनी आधीपासून आहेत त्यांना माहित आहे. एक सेंटेन्स, नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये जसं आता इथं सॅलरी आहे, कोणाला पेमेंट केलात किंवा कोणाला पैसे दिलात, आता रमण यांना दिलात तुम्ही सॅलरी, हे नॉमिनल अकाउंट आहे. सॅलरी कोणाला दिलात हे इम्पॉर्टंट आहे का? नाही. किंवा कोणाकडून मिळाले हे पण इम्पॉर्टंट नाही. नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये, इन केस ऑफ नॉमिनल अकाउंट्स, कोणाकडून पैसे मिळाले किंवा कोणाला पैसे दिलात, पेमेंट कोणाला केलात किंवा पेमेंट आपल्याला जर मिळालं नसेल, आपल्यासाठी रिसीट असेल, तर कोणाकडून मिळालं हे